आमदारांना कामं खूप असतात, त्यांना खूप फिरावंही लागतं, शिवाय त्यांचा खर्चही अधिक असतो। त्यामुळे आमदारांना दिलेली पगारवाढ योग्यच असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय। एकंदरीतच राज्याच्या तिजोरीवर भला मोठा आर्थिक बोजा असताना सरकार तसंच इतर राजकीय पक्षही आमदारांच्या पगारवाढीबाबत अनुकूलच दिसून येत आहेत। या बाबतीमध्ये खरंच पगार वाढावे नाही वाढावे अनेक लोकांच्या टीका टिप्पण्या आहेत। सर्वच आमदारांनी सर्वच विरोधी पक्षांनी याचं समर्थनही केलेलं आहे। आज 1.5 लाखापर्यंत आमदारांचे पगार या ठिकाणी गेलेले आहेत। पण हे खरं आहे की आता तुम्ही बघतात लोकांना खर्च किती असतो, फिरावं किती लागतं, कामं किती असतात। 1.5 लाख म्हणजे हे जरी आपल्याला मोठी रक्कम वाटते, अधिकाऱ्यांच्या बरोबरीत आम्ही पगार केलेला आहे, क्लासवर अधिकाऱ्यांच्या बरोबरी आम्ही आमचा पगार केलेला आहे। परंतु आज आमदारासोबत जर तुम्ही 4 दिवस राहिलेत, 8 दिवस राहिला नोकरीसोबत, तर मग आपल्याला कळेल की आमदारांना लोक किती त्रास देतात, किती त्यांना खर्च असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात खर्च खरंच सर्व लोकप्रिय असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।